काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला। भुजबळ मंत्रिमंडळात पण त्यांचा छळ संपवला नाही असं त्यांनी म्हटलंय। भाजपला ओबीसींच्या बाबत राग असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलं, तर भाजपनं अनेक ओबीसी नेत्यांना संपवल्याचा गंभीर आरोप देखील नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षावर केला। ओबीसीच्या बद्दलचा राग भाजपला राहिलेला आहे। अनेक ओबीसीच्या नेत्यांना त्यांनी संपवलेलं आहे आणि आता योगायोगानं महाराष्ट्रामध्ये भाजपप्रेमी सरकार आहे। पुन्हा ज्या छगन भुजबळांना 2.5 वर्ष जेलमध्ये टाकलं, त्यांना पुन्हा आपल्यासोबत घेतलं, मंत्रिमंडळात घेतलं, पण त्यांचं छळ हा संपवला नाही असं चित्र आपण पाहतोय। हम भी चाहते हैं कि अजीत दादा खुश रहे वहाँ पे और उनको बड़ा आनंद मिले और भुजबड़ साहब भी उनको साथ दे और ये तीनों साथ रहे तो हमारा रास्ता आसान होगा। तो इनमें आलवेली रहे, ये हम चाहते हैं। मलाही आश्चर्य वाटतं की कारण की त्यांची पहिले तर लोकसभा लढायची छगन भुजबळ साहेबांची इच्छा होती, कारण की छगन भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांना ग्रीन सिग्नल दिल्लीवरच मिळाला होता असं सुद्धा वर्तमानपत्रामध्ये आलं होतं, पण एकाएक त्यांना तिकीट नाकारलं नाशिकमधनं आणि त्याच वेळेस त्यांनी राज्यसभेमध्ये जायची सुद्धा त्यांची तयारी होती, पण त्यावेळेस सुद्धा त्यांना राज्यसभा त्यावेळेस देण्यात आली नाही। आता सुद्धा मला वाटतं की त्यांची राज्यसभेमध्ये जायची इच्छा असणार, पण त्यांना का राज्यसभा देण्यात आली नाही हा आता अंतर्गत त्यांनी सर्व नेत्यांनी एकत्र बसून अजितदादाच्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करून तसा निर्णय घेतला असावा। छगन भुजबळ साहेबांना राज्यसभेमध्ये जायची इच्छा होती असं त्यांनी आपलं वक्तव्य केलेलं आहे। पण आता भुजबळ साहेब सिनियर आहेत, त्यांनी गेले अनेक वर्ष ते सातत्यानं राजकीय क्षेत्रात चांगलं काम करत आहेत। अशा ठिकाणी राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छा असणं काही गैर नाही आहे। शेवटी पक्षाचा निर्णय अंतिम असतो। छगन भुजबळ या महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते आहेत, ठीक आहे, वेगळ्या पक्षाचे असतील, त्यांचा आदर सगळेच करतात। त्यांची इच्छा वारंवार मारली जाते, मग येणाऱ्या काळात याचे काही ना काही दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।